काही याच्यामध्ये. याचं वर्गीकरण कसं ते आधी मी नावं सांगतो, नावं लक्षात राहिले की मग गोष्टी सोप्या जातात. एक मोनोप्लॅकोफोरा, पहिला मोनोप्लॅकोफोरा, पहिला मोनोप्लॅकोफोरा, पहिला काय राजा बोला मोनोप्लॅकोफोरा, मोनोप्लॅकोफोरा. दुसरा मोनोप्लॅकोफोरा नंतर एक बायव्हॅल्विया, बायव्हॅल्विया, दुसरा लक्षात ठेवायचा बायव्हॅल्विया, बायव्हॅल्विया. पहिला काय म्हटलो आपण मोनोप्लॅकोफोरा, दुसरं काय म्हटलो आपण बायव्हॅल्विया, मोनोप्लॅकोफोरा बायव्हॅल्विया. तिसरा आपण लक्षात ठेवणार पॉलीप्लॅकोफोरा, तिसरा लक्षात ठेवणार पॉलीप्लॅकोफोरा. हे बघ, पहिला लक्षात ठेवला मोनोप्लॅकोफोरा, दुसरा लक्षात ठेवला बायव्हॅल्विया, दुसरा लक्षात ठेवला बायव्हॅल्विया, तिसरा लक्षात ठेवला पॉलीप्लॅकोफोरा. म्हणजे काय माहितीये का, याच्या बॉडीवरती शेल्स असतात आणि या शेल्सचे लेअर असतात. मोनो म्हणजे एक, बाय म्हणजे दोन, पॉली म्हणजे अनेक. आणि याच्यावरती प्रश्न एक आलेला आहे, एक प्रश्न याच्यावरती आलाय म्हणून ते सांगतोय. मग म्हटलं तुम्हाला मोनोप्लॅकोफोरा किती शेल असायला पाहिजे, एक. बायव्हॅल्विया मध्ये किती शेल असायला पाहिजे, दोन. आणि पॉलीप्लॅकोफोरा मध्ये दोन पेक्षा जास्त, दोन पेक्षा जास्त. तीन पार्ट झाले, मोनोप्लॅकोफोरा, बायव्हॅल्विया आणि पॉलीप्लॅकोफोरा. डन का? पॉलीप्लॅकोफोरा पर्यंत लक्षात आलं का? ओके. चौथा तुम्हाला पाठ करायचा आहे, दोन आणखी छान पाठ करायचे सवर्ण, स्कॅफोपोडा आणि सिफॅलोपोडा. स्कॅफोपोडा, स्कॅफोपोडा आणि सिफॅलोपोड. हे बघ, स्कॅफोपोडा आणि सिफॅलोपोडा, सिफॅलोपोडा. राहील लक्षात? दोन सवर्ण, दोन कशावर्ण हे पाठ करावं लागणार हा, कारण ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा आणि मोलस्का थोडं इन डिटेल माहित असणं अपेक्षित आहे, इन डिटेल माहित असणं अपेक्षित आहे. तुम्हाला एक प्रश्न आलाय, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होता. एक प्रश्न आलाय की विंचू इन्सेक्ट मध्ये नाही येत, गण इन्सेक्टामध्ये नाही येत ना विंचू. विंचू झालं, स्पायडर झालं, टिक्स झालं, माईट झालं, इन्सेक्टामध्ये नाही येत. प्रश्न आहे त्याच्यावरती. सेम असं हे पाठ करावं लागेल. हे तीन तर वरचे सोपे आहेत ना, मोनोप्लॅकोफोरा, बायव्हॅल्विया, पॉलीप्लॅकोफोरा, स्कॅफोपोडा आणि सिफॅलोपोडा. स्कॅफोपोडा आणि एकच लक्षात ठेवायचं थोडंसं ऑड, गॅस्ट्रोपोडा. कोणता लक्षात ठेवणार? गॅस्ट्रोपोडा, गॅस्ट्रोपोडा. शेवटचं लक्षात ठेवणार गॅसवर ने गॅस्ट्रोपोडा, गॅसवर ने गॅस्ट्रोपोडा. राहील का लक्षात? गॅसवर काय लक्षात ठेवणार? गॅस्ट्रोपोडा, गॅसवर लक्षात ठेवणार. आणि अजून एक लक्षात ठेवायचं, मोनोला एक शेल, दोन शेल आणि हे अनेक शेल. आणि एक गॅस्ट्रोपोडा जो आहे ना त्याला एकच शेल असते. गॅस्ट्रोपोडाला किती शेल असते? आणि एक लक्षात ठेवायचं, तुमच्या ज्या स्नेल आहे ना, स्नेल ह्या तुमच्या गॅस्ट्रोपोडामध्ये येतात. स्नेल कशात येतात एवढं लक्षात राहील. बाकीच्या स्नेलचे नाव नाही लक्षात राहिले तरी चालतं, पण तुम्हाला एवढं कळलं पाहिजे का स्नेल कशामध्ये येतात आणि त्याला किती लेअर असतात राजा? शेल किती असतात? एक. किती शेल असतात? चला एकदा रिवाइज करूया. मोनोप्लॅकोफोरा, बायव्हॅल्विया, पॉलीप्लॅकोफोरा, स्कॅफोपोडा, सिफॅलोपोडा, गॅस्ट्रोपोडा. परत एकदा, मोनोप्लॅकोफोरा, बायव्हॅल्विया, पॉलीप्लॅकोफोरा, स्कॅफोपोडा, सिफॅलोपोडा, गॅस्ट्रोपोडा. मोनोला किती शेल? एक. बायव्हॅल्वियाला दोन, पॉलीला दोन पेक्षा जास्त. आणि गॅस्ट्रोपोडाला, आणि गॅस्ट्रोपोडामध्ये काय येतं? गोगल. गॅस्ट्रोपोडामध्ये काय येतं? गोगल. इथपर्यंत राहील लक्षात? गॅस्ट्रोपोडामध्ये काय येतं? गोगल. आता हे आपण थोडस इन डिटेल लिहू. मोलस्का, काय लिहायला पाहिजे? मोलस्का. सांगा पहिला काय लिहायचा? मोनोप्लॅकोफोरा, मोनोप्लॅकोफोरा. हा एम वर नाही ना राजा, हा कशावर नाही? एम वर. हा एम वर. पुढे सांग बायव्हॅल्विया, बायव्हॅल्विया. नंतर पॉलीप्लॅकोफोरा, पॉलीप्लॅकोफोरा. नंतर स्कॅफोपोडा, स्कॅफोपोडा, स्कॅफोपोडा. नंतर सिफॅलोपोडा, सिफॅलोपोडा, सिफॅलोपोडा. डन का? हा एक राहिला ना गॅस्ट्रोपोडा. एक राहिला कोणता? गॅस्ट्रोपोडा. चला काय लिहायला पाहिजे? याचे शेल लिहायला पाहिजे का लगेच? मोनोला एक शेल, बायव्हॅल्वियाला दोन शेल, पॉलीला दोन पेक्षा जास्त आणि याला एकच शेल. याच्यात काय लिहायचं? एवढं पाठ पाहिजे. हा एम वरने येतो ना, कशावरने येतो? हा एम वर, बरोबर ना? हा कशावर नाही राजा? याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. एम नंतर काय येतो? एन, निओपिलिना गॅलिएथी. एक्झाम्पल काय लक्षात ठेवायचं? तुम्हाला एक माहिती आहे का रे,
एक एक्झाम्पल आपण पाहिलं होतं जो की ऍनेलिडा आणि आर्थ्रोपोडाला जोडतो, आठवते? हा, ऑनिकोफोरा मध्ये पॅरिपॅटस येतं आणि ते पॅरिपॅटस ऍनेलिडा आणि आर्थ्रोपोडाला जोडतं. कसं लक्षात राहील मी सांगतो. तुम्ही पॅटीस खाता, माहिती आहे पॅटीस, ते दोन लोकांना जोडतं, एक दुकानदार आणि दुसरा कस्टमर. मग ह्या पॅटीसला दुकानदार आणि कस्टमर आहे ना, दुकानदाराला अ म्हणायचं आणि कस्टमरला अ म्हणायचं. मग पॅरिपॅटस कोणाला जोडतं? ऍनेलिडा आर्थ्रोपोडा. आता लक्षात राहील, हा प्रश्न जनरेट होणार पॅरिपॅटस. मग पॅटीस लक्षात ठेवायचं आणि त्याला अ लक्षात ठेवायचं, ऍनेलिडा आणि आर्थ्रोपोडा. हा जो निओपिलिना गॅलिएथी, याचा हा काय झाला? मोनोप्लॅकोफोरा. हा एम नी सुरुवात आहे ना, एम नंतर काय येतो? आणि म्हणून याचं एक्झाम्पल येतं निओपिलिना गॅलिएथी. आणि महत्वाचा प्रश्न का बरं आहे? कारण तो ऍनेलिडा आणि मोलुस्काला जोडतो. ऍनेलिडा आणि मोलुस्काला जोडतो. लिहा, काय एक्झाम्पल लिहिणार मी? निओपिलियाना गॅलिएथी. निओपिलियाना गॅलिएथी कोणाला जोडतो? हा ऍनेलिडा आणि मोलुस्का. ऍनेलिडा आणि मोलुस्का. याचं एक्झाम्पल फक्त लक्षात ठेवायचं, ऑयस्टर, बायव्हॅल्वियास. बाकी नाही लक्षात ठेवलं तरी चालतंय. हा, नाही लक्षात ठेवलं तरच बेटर राहील. जाऊ दे, लिहितच नाही, उगाच जास्त डोक्याला ताण करण्यापेक्षा. डन का? हा, गॅस्ट्रोपोडामध्ये तुम्हाला माहिती काय येणार आहे? स्नेल येणार आहे. तुम्हाला प्रश्न येईल, स्नेलला किती शेल असतात? उत्तर द्यायचं एक. कोणत्या याच्यामध्ये येतं? गॅस्ट्रोपोडामध्ये. एवढंच तुम्हाला माहित असलं तर बेस्ट आहे. पण तुम्हाला आणखी जर नावं माहित असतील तर तुम्हाला लिहायचं असेल तर लिहा. एक दोन नावं लिहून ठेवू आपण, वाचत राहायचं, पाठ नाही केलं तरी चालतं. पायलाला म्हणायचं ऍपल स्नेल. पायलाला काय म्हणणार तुम्ही? ऍपल स्नेल. पायलाचा प, ऍपलचा प. पायलाला म्हणणार ऍपल स्नेल. हेनलिक्सला म्हणणार गार्डन स्नेल. हेनलिक्स गार्डन स्नेल. दोनच लिहा, बाकी लिहिण्याची गरज नाही. त्याच्या आतमध्ये प्रश्न नाही गेलेले, जाणार पण नाहीये. अलग लक्षात, जाणार पण नाही. फक्त तुम्हाला एवढं माहित पाहिजे स्नेल कशामध्ये येते? गॅस्ट्रोपोडामध्ये. मला एक कसं राहतं माहितीये का? प्रश्नांची लेअरिंग आहे. हा एवढा सुंदर प्रश्न विचारायचा बाकी आहे ना, मग बाकीचे प्रश्न येण्याची शक्यता कमी पडून जाते. तो क्रिएट व्हायला पाहिजे. तो अजून क्रिएट नाही झाला. ज्या दिवशी तो क्रिएट होईल बाकीचे प्रश्न आणखी क्रिएट होण्याचे चान्सेस वाढतात. गॅस्ट्रोपोडामध्ये स्नेल येते, बायव्हॅल्विया लक्षात ठेवायची गरज नाही. हा, स्कॅपोपोडा. तुम्हाला माहितीये का? स्कॅपोपोडाचं एक्झाम्पल येतं डेंटॅलियम. काय येतं स्कॅपोपोडाचं एक्झाम्पल? डेंटॅलियम. डेंटालियम. आणि याला एलिफंट टस्क शेल म्हणतात. एलिफंट टस्क शेल. आता हे कसं लक्षात राहतं बघा. स्कॅपोपोडा म्हणजे स्कार्फ मुलींचा, त्याच्या आतमध्ये काय असतात? दात, डेंटिस्ट. असं लक्षात राहू शकतं ते. म्हणजे हे दोन लक्षात ठेवायला हरकत नाही. मोनो नंतर एक्झाम्पल येतं निओपिलिना जोडतं ऍनेलिडा आणि मोलुस्का. हे एक पाठ केलं. गॅस्ट्रोपोडामध्ये काय येतं? स्नेल. ही दुसरी बीट पाठ केली आपण. तर शेलचे नंबर पाठ केले, जे कोणाला एक आहे कोणाला दोन आहे. दुसरं पाठ केलं स्कॅपोपोडामध्ये काय येतं? डेंटॅलियम. डन. बायव्हॅल्विया करायची गरज नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, ह्या पूर्ण स्लाइड वरती हा एक सेक्शन फार महत्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा दुसरा सेक्शन येतो सिफेलोपोडा. याच्यावरती प्रश्न येतात. सिफेलोपोडा प्रश्न येतात. आता याचे एक्झाम्पल काय लक्षात ठेवायचे? एक, डेव्हिल फिश लक्षात ठेवायचा, कटल फिश लक्षात ठेवायचा. दोन फिश लक्षात ठेवणार, कटल फिश, डेव्हिल फिश आणि स्क्विड. फार महत्वाचे. फार महत्वाचे. एक काय लक्षात ठेवणार? पहिला डेव्हिल फिश. याला व्हेरी व्हेरी आयएमपी करा. डेव्हिल फिशला काय म्हटलं जातं रे? ऑक्टोपस. डेव्हिल फिशला काय म्हणतात? दोन्ही पण नावं पाठ करायची. डेव्हिल फिशला म्हणतात ऑक्टोपस. दुसरा येतो कटल फिश. या कटल फिशला काय म्हणतात? सेपिया. आणि तिसरा येतो लोलिगो.
आत्ताचा प्रश्न होता आय थिंक, नाही लोबिओ होता, लो लिगो, लोलिगोला म्हणतात स्क्विड, लोलिगोला म्हणतात स्क्विड. हे तुम्हाला पेपरला येणार म्हणजे येणार. तुम्हाला ऍटलिस्ट परीक्षेच्या एंड पर्यंत काय लक्षात राहिलं पाहिजे माहितीये का? परीक्षेच्या एंड पर्यंत ऑक्टोपस, स्क्विड आणि लोलिगो, समजा ऑक्टोपस, स्क्विड आणि सेपिया हे ऍटलिस्ट मोलुस्काचे एक्झाम्पल, एवढं तरी लक्षात राहिलं पाहिजे. एंडच्या दिवशी एवढं जर लक्षात राहिलं तरी काम होत. आता काय लक्षात ठेवा, डेव्हिल फिशला म्हणतात ऑक्टोपस, कटल फिशला म्हणतात सेपिया, लोलिगोला म्हणतात स्क्विड. किती प्रश्न जनरेट होतात मी लास्ट टाइम सांगतो, 3 प्रश्न जनरेट होतात. एक, निओपिलेना गॅलिएटी कोणाला जोडतो? ॲनिलिडा आणि मोलुस्का. दुसरा प्रश्न, स्नेल कशात येते? गॅस्ट्रोपोडा. आणि हा तिसरा प्रश्न येतो, डेव्हिल फिश म्हणजे ऑक्टोपस, कटल फिश म्हणजे सेपिया आणि लोलिगो म्हणजे स्क्विड. हा एक तिसरा प्रश्न जनरेट होतो. आणि चौथा, मोनोप्लॅकोफोराला 1 शेल, बायव्हॅल्वियाला 2, पॉलीला 2 पेक्षा जास्त आणि गॅस्ट्रोला याच्यापेक्षा वेगळा प्रश्न जनरेट होत नाही. बेसिक मध्ये काय विचारणार? एक काय म्हणणार आपण बेसिक मध्ये विचारण्यासारखं काय, त्याच्या स्टडीला काय म्हणतात? मॅलेकोलॉजी आणि कॉन्कोलॉजी. हा, याला मस्क्युलर लेग्स असतात, हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. याच्यावरती सेगमेंट नसतं, अशी गुळगुळीत त्याची बॉडी असते. अजून कुठे प्रश्न येऊ शकतो? हा, उत्सर्जनासाठी मेटानेफ्रेडिया, महत्वाचा मुद्दा. अजून बायलॅटरल आहे, नाही यायला पाहिजे बायलॅटरल, कारण तिकडे ते विचारायला भारी रॅडियल वगैरे वगैरे. हा, सेकंड लार्जेस्ट डन. याच्यापेक्षा मोलुस्का कितीही तुम्हाला वाचायला भेटलं तरी ते जास्त पाठ करायची गरज नाही, एवढं पाठ करायचं. एक 4-5 प्रश्न इथं जनरेट होतात, मी तुम्हाला सांगितले. हे नंतर हे डोळ्याखाली नाही घातलं तरी चालतं, पण गंमत अशी आहे की इथं शील साठी लक्षात ठेवावं लागेल ना, बायव्हॅल्विया आणि पॉलीसाठी किती. आणि डन. जाऊ पुढे. हा, पुढे काय येतं रे? इकायनोडर्मेटा. इकायनोचे फक्त आणि फक्त एक्झाम्पल पाठ करायचे, बाकी जास्त काही पाठ करायचं नाही. हा, स्टारफिश आणि सीआरचे. इकायनोडर्म, बाकी काही पाठ नाही करायचं बरं का, बाकी पाठ करायचं नाही, फक्त एक्झाम्पल. चला, इकायनोडर्मेटा. इकायनो पाहिला? हा, ऍपल स्नेल. पण लिहा, आपण पाठ नका करू. हा, पाठ नका करू, लिहा ऍपल स्नेल. आणि अजून एक गार्डन स्नेलला काय म्हटलं? हेल्निक्स. इकायनोडर्मेटाचे एक्झाम्पल काय सांगितलं आपण? स्टारफिश आणि सी आर्जिन. आम्हाला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा राहिला, सी आर्जिन. इथं तुम्हाला एक प्रश्न विचारतो, सिल्वर फिश कशाचा एक्झाम्पल आहे? सिल्वर फिश, व्हेरी नाईस, इन्सेक्टा. आणि याला जोडा लावायचा एक प्रश्न आहे, कोणता? इन्सेक्टामध्ये नाही का आपण पाहिलं होतं पतंग लपत नाही, त्याला लॅपिडो म्हटलं होतं. त्याच्यामध्ये याला सिल्वर फिशला आहे ना आपण एक म्हटलं होतं, ते ठॅसेनोप्टेरा असं काहीतरी. ठॅसेनोप्टेरा म्हणजे आता कसं लक्षात ठेवायचं, सिल्वर फिश आहे ना, हे पडदे वगैरे जुने असतात ना त्याच्यामध्ये आढळतो. हा मासा नाही, हा योगाचा प्रश्न आहे. सिल्वर फिश मासा नाही, कटल फिश मासा नाही. त्याच्यानंतर आपण आता पाहिलं बघा, याला ऑक्टोपसला काय म्हणतो आपण? डेव्हिल फिश मासा. तर आयोगाचा हा प्रश्न आहे, सिल्वर फिश मासा हे तुमच्या इन्सेक्टामध्ये येतो, वर्ग इन्सेक्टामध्ये. म्हणजे हा जो सिल्वर फिश आहे हा तुमच्या आर्थ्रोपोडामध्ये येतो, आर्थ्रोपोडामध्ये पण तुमच्या मॅन्डिबुलाटामध्ये येतो, मॅन्डिबुलाटामध्ये पण तुमचा वर्ग इन्सेक्टामध्ये येतो. आणि इन्सेक्टामध्ये जोडा लावायला थॅसेनोप्टेरा मध्ये तुमचा येतो सिल्वर फिश. आयोगाचा प्रश्न बघा इथं किती डेप्थ मध्ये सिल्वर फिश. हा, मग हे लक्षात ठेवायचं. स्टारफिश कुणाचं एक्झाम्पल आहे? इकायनोडर्मेटा. सी आर्चिन कुणाचं एक्झाम्पल आहे? मी तुम्हाला आता याच्या रिलेटेड आणखी कन्फ्युज करू का? सी पेन सांगा कुणाचं एक्झाम्पल आहे? सी पेन, सी फॅन, कोरल्स, ब्रेन कोरल्स. अजून याच्यातच खाली लिहिलं होतं ब्रेन कोरल्स. सांगा बरं कोणाचं आहे? प्लॅटीचे नाही हे एक्झाम्पल, हे सिलेंड्रायटाचे एक्झाम्पल आहे. मग हे कन्फ्युज होतं ना, इथं सी दिसलं आणि इथं पण सी दिसलं तर कळलं पाहिजे. समजतंय? प्रश्न जनरेट होण्याला वाव निर्माण होतो. इथं सी आर्चिन दिसतंय, स्टारफिश दिसतंय, मग हा फिश कोणता आहे? सिल्वर फिश माहित पाहिजे. हा तुमच्या आर्थ्रोपोडामध्ये
मॅन्डिबुलाटा मध्ये जो इन्सेक्ट आहे, इन्सेक्टाच्या मध्ये टॅसनोप्टेरा, तिथं सिल्वर फिश आहे, तिथं सिल्वर फिश. पाठ करायचं, हे पाठ करावं लागणार आहे. पूर्ण फिजिक्स करण्यापेक्षा एक अॅनिमल क्लासिफिकेशन पाठ करणं बेटर आहे. 3 प्रश्न पाठ्यामध्ये येतात, पूर्ण विषय ना तिथे. मग पूर्ण विषयाला 3 प्रश्न येत आहे ना, मग एका चॅप्टरला काय हरकत आहे 3 प्रश्न पाठ करायला? समजतंय का? पूर्ण केमिस्ट्री आहे, कन्सेप्ट समजून घ्यावं लागतात. बेस्ट आहे ना, पाठ करा, 3 प्रश्न घेऊन टाका. हे प्रेडिक्ट आहे ना, येणार आहे. आलं लक्षात? ओके, याचे एक्झाम्पल काय म्हटलो आपण? स्टारफिश, स्टारफिश. हा, अजून एक्झाम्पल लिहावं लागतील. हा, स्टारफिश लिहिलं, स्टारफिश लिहिलं. हा, लिहा. सी स्टार, सी स्टार पाठ करायचं. सी स्टार, सी कुकुंबर, सी कुकुंबर, सी कुकुंबर, सी लिली, सी लिली. सी वाले हे तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे. आणि हे वाले सी वाले, सी फॅन, सी पेन, ब्रेन कोरल्स. अजून एक रे, सी फॅन, हा सी अॅनिमोन. येस, सी अॅनिमोन. त्याला ऍडमसिया म्हणतात. सी नाही 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 नाही, ऍडमसियाच म्हणतात सी अॅनिमोन. येस, सी अॅनिमोन, सी अॅनिमोन. इथं लिहिणार हो तुम्ही साईडला, याचं कन्फ्युजन होणार नाही. हे बघ, तुमचा सी पेन, तुमचा सी फॅन, तुमचा मेंदू, सी ब्रेन आणि सी अॅनिमोन हे तुमच्या सिलेंट्रेटामध्ये येतात. कशात येतात? सिलेंटेराटामध्ये येतात. आणि मग बाकीचं जर म्हटलं, सी आर्चिन, सी स्टार, सी कुकुंबर, सी लिली, स्टारफिश हे तुमचे येतात इकायनोडर्मेटामध्ये. दोघांमधला फरक पाठ करायचं, फरक पाठ करायचं, अजिबात कन्फ्युजन नाही क्रिएट करायचं. तुमच्या संबंधित जे नाव आहेत, पेन, फॅन, ब्रेन, ज्यांच्याकडे नाही त्यांचं काय, त्यांचं ब्रेन, तुमच्याची जे संबंधित नाव आहेत ते सुरुवातीला घ्यायचे सिलेंट्रेटाला. तुमच्याची जे संबंधित नावं नाही ते शेवटला घ्यायची. अजून सोपं लॉजिक झालं, आता लक्षात राहू शकतं. जाऊ मी पुढे. हेमिकॉर्ड. बाकी पाठ नाही करायचं, बेसिक बेसिक बाकीच्या गोष्टी पेपरला येण्यासारख्या याच्यामध्ये नाहीये. एकच मुद्दा आहे, कॅल्शियम कार्बोनेटची याची बॉडी आहे, कॅल्शियम कार्बोनेट. वेगळं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. जाऊ पुढे. शेवटला काय येतो? हेमिकॉर्डेटा. काय लक्षात ठेवतो रे आपण? काय लक्षात ठेवतो? बॅलेनोग्लॉसस, बॅलेनोग्लॉसस आणि सायक्लोग्लॉसस. मला एक सांगा, एक प्रश्न सुटला इथे, कोणता? इथं याच्यापेक्षा पण सुंदर प्रश्न जनरेट होतो. व्हेरी नाईस. हा कुणाला कनेक्ट करतो? नॉन कॉर्डेटा आणि कॉर्डेटा. हा प्रश्न येणार. हेमिकॉर्डेटा कुणाला जोडतो? नॉन कॉर्डेटा आणि कॉर्डेटाला जोडण्याचं काम हा करताना आपल्याला पाहायला मिळतो. जायचं पुढे. जाऊ पुढे. हा, आपल्याला काय चालू करायचं आता? काय चालू